नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2024 तर्फे मित्रांनो पोलीस भरतीचे जे मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट आलेले आणि पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे 19 जून 2024 पासून जे मित्रांनो सर्व जिल्ह्यांचा या ठिकाणी पोलीस भरतीचा ग्राउंड जे मित्रांनो सुरू होत आहे आणि हॉल तिकीट सुद्धा जे मित्रांनो आलेले ॲडमिट कार्ड आले आणि मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कालपासून एकच कमेंट होती की सर आमचे या ठिकाणी हॉल तिकीट येत नाही, या हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होत नाही, या ठिकाणी एरर आम्हाला या ठिकाणी दिसत आहे, प्रॉब्लेम या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करायच्या वक्ती या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे। तर यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवा असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। त्याचबरोबर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे की तुम्हाला मित्रांनो हॉल तिकीट कशा प्रकारे चेक करायचं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीचा सीपी मुंबईचा ग्राउंड मित्रांनो कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि बरेच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होते सर मी छत्रपती संभाजी महाराज नगरचा अजून या ठिकाणी ग्राउंडची तारीख जाहीर झाली नाही, कधी या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आमच्या जिल्ह्यातलं। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला जास्त असे कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्यातलं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा मित्रांनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यांचे जे मित्रांनो पोलीस भरतीचे हॉल तिकीट आलेले आहे, तर तुम्हाला या ठिकाणी या मित्रांनो चुका करायच्या नाही, तर तुम्ही या ठिकाणी गपलतीच राहता। कारण की मला बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर आमच्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी आहे, तर तुम्हाला सांगून देतो महाराष्ट्रातील मित्रांनो सर्व जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो आलेल्या आहे। गोंदियाचा सुद्धा आला आहे, SRPFचा सुद्धा आला आहे, त्याचबरोबर जे अमरावती ग्रामीणचा सुद्धा आला आहे, सिटीचा सुद्धा आला आहे, त्याचबरोबर SRPF अमरावतीचा सुद्धा ग्राउंड आलेला आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजचं सुद्धा ग्राउंड आलं आहे, पुण्याचा सुद्धा मित्रांनो ग्राउंड आला आहे, त्याचबरोबर नाशिकचं सुद्धा जे मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड आलेला आहे, अकोला जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड आला आहे, रायगड जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड आला आहे, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा सुद्धा मित्रांनो ग्राउंड आलेला आहे, त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड आला आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो नवी मुंबईचा सुद्धा पोलीस भरतीचा ग्राउंड आला आहे। फक्त मित्रांनो सीपी मुंबईचा अजून ग्राउंड यायचा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर नंदुरबारचा सुद्धा ग्राउंड आला आहे, त्याचबरोबर जे SRPF गट क्रमांक 15 BC कॅम्प गोंदियाचा सुद्धा ग्राउंड आलेला आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूरचा सुद्धा ग्राउंड आलेला आहे, गडचिरोलीचा सुद्धा मित्रांनो ग्राउंड आलेला आहे, रायगडचा सुद्धा ग्राउंड आलेला आहे, त्याचबरोबर जे धुळेचा सुद्धा ग्राउंड आलेला आहे मित्रांनो, त्याचबरोबर धाराशिवचा सुद्धा ग्राउंड आलेला आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो या ठिकाणी सिंधुदुर्गचा सुद्धा ग्राउंड आला आहे। तर महाराष्ट्रातील मित्रांनो जेवढे पण जिल्हे तर महाराष्ट्रातील मित्रांनो सर्व जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो आलेल्या आहे। फिजिकल चालू होता, मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे कारण की मला या ठिकाणी माहिती की तुम्ही या ठिकाणी कोणत्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, पण तुम्हाला या ठिकाणी एक नक्की सांगतो की ज्या मित्रांनो पोलीस भरतीच्या महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे मित्रांनो हॉल तिकीट आलेले आहे। विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट ज्या मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड केलेले आहे, स्क्रीनशॉट काढलेले आहे, ठीक आहे। तर हॉल तिकीट ज्या मित्रांनो आलेले आहे, ठीक आहे। तर मला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे कमेंट होते की सर मी या ठिकाणी कोल्हापूरचा आहे, ग्राउंड कधी आहे, सर मी महिला उमेदवार आहे, आमचं ग्राउंड कधी आहे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचा कमेंट होतं। तर पहा मित्रांनो तुम्ही या गपलतीत तुम्ही राहू नका। तुम्हाला जे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर आम्हाला SMS आला नाही हॉल तिकीटचा, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो सर्व जिल्ह्यांचे ग्राउंडच्या तारखा आलेल्या आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला गपलतीमध्ये जे मित्रांनो बसायचं नाही, कारण की तुम्हाला असं वाटत आहे की बा विद्यार्थ्यांना SMS आला म्हणून त्यांना हॉल तिकीट आली आहे, तर सरासरी विद्यार्थ्यांना जवळपास मित्रांनो मेसेज येत नाही मोबाईलवर, तरी सुद्धा मित्रांनो हॉल तिकीट विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेले आहे। तर मेसेजच्या मित्रांनो भरोशावर तुम्ही राहू नका। तुम्ही म्हणसाल की बा आम्ही मेसेजच्या भरोशावर राहतो की बा हॉल तिकीटचा एखादा मेसेज येणार आहे आपल्या मोबाईलवर आणि तेव्हा मी चेक करणार आहे माझे हॉल तिकीट आले की नाही आले, ठीक आहे। तर ह्या भ्रमात जे मित्रांनो तुम्ही राहू नका। तर आजच तुम्ही मित्रांनो हॉल तिकीट जे मित्रांनो तुम्ही चेक करा, ठीक आहे। कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की सर प्रॉब्लेम येतो हॉल तिकीट चेक करायच्या वक्ती युजर नेम पासवर्ड यामध्ये गलत दाखवत आहे। तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सरळ सांगतो की तुम्हाला हॉल तिकीट कशा प्रकारे चेक करायचे आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी जे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। तर क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्वात आधी जायचं आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट, महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट। महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट तुम्ही या ठिकाणी सर्च केलं तर तुमच्या समोर मित्रांनो एक वेबसाईट येणार आहे की
STTPS पोलीस रिक्रुटमेंट 2024 महा IT अशी वेबसाईट येणार आहे। तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, महा IT त्या ठिकाणी लिहिलं आहे नाव। तर त्यावर तुम्हाला जे मित्रांनो क्लिक करत आहे, यावर तुम्ही क्लिक केलं तर जे मित्रांनो हे वेबसाईट थोडी जे मित्रांनो डाऊन आहे, तर थोडासा या ठिकाणी टाइम लागणार आहे। ठीक आहे, वेबसाईट उघडायला एखादा मिनिट या ठिकाणी लागणार आहे, कारण की सर्व्हर या ठिकाणी पूर्ण डाऊन आहे, कारण की महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी या ठिकाणी चेक करत आहे प्रत्येकाचे हॉल तिकीट आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, थोडासा तुम्हाला या ठिकाणी टाइम लागणार आहे। वेबसाईट खुलल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी युजर नेम या ठिकाणी दाखवत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो आपली ईमेल ID टाकून द्यायची आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो आपली ईमेल ID तुम्हाला टाकायची आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। तर या ठिकाणी मी पासवर्ड टाकलेला आहे। ठीक आहे, आणि या ठिकाणी मित्रांनो केचा आपल्याला दाबावा लागणार आहे, जे कोड असणार आहे हे। ठीक आहे, त्याचबरोबर हे झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे मित्रांनो, केचा वगैरे आपण टाकल्यावर। ठीक आहे, तर हे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हॉल तिकीटचं जे ऑप्शन येणार आहे डाउनलोडचं। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हे करायचं, आपलं चेक करायचं आहे मित्रांनो हॉल तिकीट। ठीक आहे, तर तुम्ही जो मित्रांनो पोलीस भरतीच्या वेळेस जो हे टाकला होता मित्रांनो, ठीक आहे, तर जो तुम्ही या ठिकाणी ईमेल ID टाकला होता आणि जो पासवर्ड टाकलाय तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा। आणि या ठिकाणी प्रिंट आहे, तर प्रिंटवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। जसं प्रिंटवर या ठिकाणी क्लिक करणार आहे तसे मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट येणार आहे, हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हॉल तिकीट चेक करायची आपली। तर आता बरेच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर या ठिकाणी आमचं पासवर्ड रॉंग दाखवत आहे। तर तुम्ही ज्या मित्रांनो ज्या सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचारा त्याला की पासवर्ड टाकला, ईमेल ID टाकली, त्यांना विचारा तुम्ही। ठीक आहे, तर ज्या मित्रांनो तुमचं या ठिकाणी नुकसान होऊ देऊ नका, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि ह्या भ्रमात राहू नका बाबा आमची हॉल तिकीट आली नाही। तर तुम्ही चेक करा मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर जर तुम्हाला चेक करता येत नाही तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये ज्या मित्रांनो चेक करून पहा त्या ठिकाणी। ठीक आहे, कारण की सर्व जिल्ह्यांचे मित्रांनो हॉल तिकीट आलेले आहे। ठीक आहे, तर तुम्ही ह्या भ्रमात राहायचं की बा आपली हॉल तिकीट आली नाही, आता नंतर येणार आहे, तर कधी तुमचं ज्या मित्रांनो ग्राउंड सुद्धा होऊन जाणार आहे, तर हे सुद्धा तुम्हाला माहीत पडणार नाही, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की हॉल तिकीट सर्वच जिल्ह्याचे आला मित्रांनो, CP मुंबई सोडून, तर चेक करा तुम्ही। ठीक आहे, ज्या पण जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल आणि तुम्ही सर्वात अगोदर फॉर्म भरला असेल 500-600 पर्यंत तुमचा नंबर असेल, 1 पासून तर 500-600 किंवा 800 पर्यंत, तर पहिल्याच दिवशी मित्रांनो तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे, लक्षात ठेवा। तर नंबर प्रमाणे या ठिकाणी फिजिकल होत आहे, ज्यांनी सर्वात अगोदर फॉर्म भरला त्यांचं फिजिकल सर्वात आधी होत आहे। ठीक आहे, तर ग्राउंड जे मित्रांनो हे 19 जून पासून सुरू होत आहे। आता पाऊस हो की काय पण हो तरी सुद्धा मित्रांनो फिजिकल होणार आहे, लक्षात ठेवा, कारण की हॉल तिकीट आले आणि तुम्ही बघत असाल की 4-5 दिवसापासून जे मित्रांनो पाऊस खूप होता आणि ऊन सुद्धा आता तपत आहे। ठीक आहे, तर फिजिकल या ठिकाणी तुमचं होणार आहे, लक्षात ठेवा। तर फिजिकलची तयारी चालू ठेवा। आणि आपण CP मुंबईचं जर मित्रांनो बघितलं तर CP मुंबईच्या ग्राउंडला थोडा मित्रांनो टाइम आहे। ठीक आहे, 3-4 महिने तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटणार आहे। तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी CP मुंबईची फिजिकलची तयारी जी मित्रांनो चालू द्या। ठीक आहे, तर CP मुंबईचं सुद्धा ग्राउंड लवकरच येणार आहे या ठिकाणी, तर थोडासा तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटणार आहे, कारण की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अर्धा असते तर त्यात तिथलं जे ग्राउंड आहे हे जे मित्रांनो सर्वात लेट होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर CP मुंबईच्या ग्राउंडला थोडंसं टाइम आहे। ठीक आहे, तर आता पोलीस भरतीला जे मित्रांनो तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो। तर तुम्हाला ॲडमिट कार्ड न्यायचे, त्याचा झेरॉक्स न्यायचा आहे, त्याचबरोबर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला तो फॉर्म न्यायचा, त्याचे झेरॉक्स न्यायचे आहे, त्याचबरोबर आधार कार्ड किंवा पॅन कार्डचे जे मित्रांनो तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायला लागते, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ह्या दोनपैकी एक चालणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट न्यावं लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे ओरिजिनल, आणि याच्या 2 झेरॉक्स, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट न्यावं लागणार आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे आणि याच्या 2 झेरॉक्स, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला TC तुम्हाला न्यावं लागणार आहे ओरिजिनल, आणि याच्या 2 झेरॉक्स न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर ज्या डोमिशियल तुम्हाला न्यायचं आहे, डोमिशियलच्या या ठिकाणी 2 झेरॉक्स ओरिजिनल सुद्धा न्यायचे आहे, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचे आहे आणि कास्ट सर्टिफिकेटचे सुद्धा 2 झेरॉक्स न्यायचे आहे, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र न्यायचं आणि ओरिजिनल सुद्धा न्यायचं आणि 2 झेरॉक्स न्यायचे, त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र न्यायचे आणि 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे या ठिकाणी
ठिकाणी न्यायचे. तर ओरिजिनल तुम्हाला सर्व डॉक्युमेंट न्यायचे आहे आणि आपले पासपोर्ट फोटो तुम्ही नेता 6 किंवा 8 फोटो नेता, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की 4-5 फोटो त्या ठिकाणी चिपकावे लागते. ठीक आहे. तर हे होते मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती पोलीस भरतीची. तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ग्राउंडची ज्या मित्रांनो तारखा आलेल्या आहे, हॉल तिकीट सुद्धा सर्व जिल्ह्याच्या आल्या आहे. तर तुम्ही चेक करा मित्रांनो. ठीक आहे. मेसेजच्या भरोशावर राहू नका, नाहीतर असं होणार आहे तुमचं ग्राउंड सुद्धा चाललं जाणार आहे आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला सांगता अपडेट तुम्ही राहा या ठिकाणी आणि चेक करा, आजच चेक करा तुम्ही या ठिकाणी की तुमचं हॉल तिकीट आलं की नाही आलं. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.